नंदुरबार जिल्ह्यात आज सर्व मेडिकल दुकाने बंद, प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप। नंदुरबार जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार 20 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि औषध विक्रेता संघटनेच्या वतीने या एक दिवसीय लाक्षणिक संपाचे आवाहन करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकोवा आणि धडगाव या सर्वच तालुक्यांमध्ये मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद आहेत। या बंदला व्यापाऱ्यांचा 100% पाठिंबा मिळत असून बाजारपेठेत मेडिकल दुकानांचे शटर डाऊन असल्याचे पाहायला मिळत आहे। औषध विक्रेत्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, बेकायदेशीर आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणाऱ्या ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात यावी, तसेच किरकोळ आणि छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विक्रेत्यांवर केली जाणारी कठोर दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी आणि प्रशासनाने त्यांच्याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी। अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी संघटनेने एक संवेदनशील पाऊल उचलले आहे। जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांमधील इन हाऊस मेडिकल स्टोअर्स आपत्कालीन सेवांसाठी उघडे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांना औषधे मिळण्यात अडचण येणार नाही। जर आजच्या या एक दिवसीय लाक्षणिक बंदनंतरही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर भविष्यात याहून अधिक तीव्र आणि अनिश्चितकालीन आंदोलन छेडण्यात येईल, इशारा देण्यात आला आहे। SMTV मराठी न्यूज साठी मुख्य संपादक, नंदुरबार। शहादा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव या नात्याने सांगू इच्छितो की ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण भारतभर बंद या अनुसरून शहाद्यातही 100% बंद ऑनलाईन फार्मसी विरोधात केलेला आहे। मुख्य मागण्या काय आहेत? ऑनलाईन फार्मसीमुळे जो सामान्य केमिस्ट आहे तो देशोधडीला लागतोय। त्यांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली औषधी तसेच त्यांच्या गुणवत्तेवरही अविश्वास होतो, बनावट औषधी मिळण्याची शक्यता असते, त्या विरोधात आमचा संप आहे। हा संप किती दिवस चालणार आहे? हा संप फक्त 20 तारखेपर्यंतच आहे। तुमच्या संपामुळे जे रुग्ण आहेत त्यांना आवश्यक अशा ज्या औषधी होते त्या आज उपलब्ध होणार नसल्यामुळे त्यांना कुठेतरी त्रास होतोय। त्याची आम्ही सोय केलेली आहे। इमर्जन्सी जे मेडिकल्स आहेत, दवाखाने आहेत, तिथले औषध विक्री आम्ही सुरू ठेवलेली आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही समस्या उद्भवणार नाही। ते काही शासनाशी बोलणं सुरू आहे का? ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी वरच्या स्तरीय म्हणजे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यापर्यंत त्यांच्या चर्चा चालू आहे। तोडगा न निघाल्यास पुढचे पाऊल काय असणार आहे? वरिष्ठ पातळीवरून आम्हाला जसे आदेश येतील तसे आम्ही जाऊ शकतो।